मला माहिती आहे मुलांनो, तुम्ही या व्हिडिओवरती क्लिक केले ना, तर तुम्हाला मित्रांनो CETमध्ये 30, 40, 50, 60 किंवा 10, 20 सुद्धा मार्क असू शकतात. असू दे मित्रांनो, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. फक्त माझं म्हणणं काय आहे की तुम्ही हा जो व्हिडिओ आहे ना शेवटपर्यंत पहा. जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला ना, तुमचे जे पूर्ण टेन्शन आहे, जे विचार आहेत डोक्यामधले, ते सर्व मी तुम्हाला दूर करतो. सर्वात पहिल्यांदा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर कोणाला असं वाटत असेल की आपल्याला 10 मार्क आहेत, 20 मार्क आहेत, 30% आहेत, 40% आहेत, आपल्याला कुठेच ॲडमिशन भेटणार नाही, आपल्याला इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेताच येणार नाही, तर तुम्हाला मी गॅरंटी देऊन सांगतो, आपल्या महाराष्ट्रामध्ये टोटल 372 इंजिनिअरिंगचे कॉलेजेस आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला सीट्स किती आहेत, 1,77,000 सीट्स आहेत आणि प्रत्येक वर्षी काही ना काहीतरी जागा शिल्लक राहतात. म्हणजे जर तुम्हाला कोण असं बोलत असेल ना की तुम्हाला इंजिनिअरिंगला ॲडमिशन भेटणारच नाही, तर त्याला हा व्हिडिओ दाखवा आणि सांगा की आपल्याला ॲडमिशन भेटणार. म्हणजे तुम्हाला मी सांगतो, तुम्हाला 1% जरी मार्क असेल ना CETमध्ये, तरी देखील तुम्ही मित्रांनो कोणत्या ना कोणत्या तरी कॉलेजमध्ये कोणती ना कोणती तरी ब्रँच नक्कीच घेऊ शकता. हे पहिल्यांदा डोक्यामधून दूर करा. आता लक्षात घ्या, असं नाही की तुम्हाला 30% आहे, 40% आहेत म्हणजे तुम्हाला COB कॉलेज भेटेल. लक्षात घ्या, एकतर तुम्हाला मार्क्स कमी आहेत म्हणजे तुम्हाला एकतर ब्रांच कॉम्प्रोमाइज करावे लागेल किंवा कॉलेज कॉम्प्रोमाइज करावे लागेल. या दोन्हीपैकी तुम्हाला काही ना काहीतरी कॉम्प्रोमाइज करावे लागेल. आताची जी मित्रांनो 90% मुलं आहेत ते मित्रांनो CS, IT, AIDS, AIML कडे चाललेले आहेत. का तर खूप लोक तिकडे जात आहेत, तिकडे थोडंसं पॅकेज जास्त आहेत असं समजून मित्रांनो मुलं तिकडे जात आहेत. परंतु तुम्हाला मी सांगतो, ही खूप मोठा प्रॉब्लेम निर्माण करणारी गोष्ट आहे. कारण आत्ताची जर कंडिशन बघितली, मार्केट कंडिशन जर तुम्ही पाहिली, तर मित्रांनो एवढी मुलं पास आउट होतात तेवढे तुमचे जॉब्स पण क्रिएट होत नाहीत आणि अजून 3-4 वर्षानंतर टेक फील्डची मित्रांनो काय कंडिशन असेल हे कोणच सांगू शकत नाहीये. त्यामुळे तुम्ही पण मित्रांनो जर CS, IT कडे न विचार करता चाललाय ना, तर मित्रांनो तुम्हाला विचार करणं खूप गरजेचं आहे. माझं असं मत आहे मित्रांनो, कोर ब्रांच बेस्ट आहेत. मेकॅनिकल आहे, सिव्हिल आहे, इलेक्ट्रिकल आहे, केमिकल आहे, भरपूर ब्रँचेस आहेत. एकदा तुम्ही सर्च करा कोणकोणत्या ब्रँचेस आहेत, तुमचा इंटरेस्ट कशामध्ये आहे ते पहिल्यांदा ठरवा. म्हणजे जर तुमच्या ज्या गोष्टी ज्या फील्डमध्ये इंटरेस्ट आहे त्या फील्डकडे जावा. जर तुम्हाला खर्च इंटरेस्ट आहे CS, IT मध्ये, तर मित्रांनो तुम्ही ब्रांच कॉम्प्रोमाइज करू नका. परंतु जर मित्रांनो तुमचं तसं काही नसेल, जर तुम्ही कोर ब्रांच देखील घेऊ शकत असाल, तर माझं असं मत आहे तुम्ही कोर ब्रांचकडे जावा, बेस्ट राहील. आणि जर कोर ब्रांच जर तुम्ही घेतले तर तुम्हाला ठीकठाक कॉलेज भेटेल. परंतु जर तुम्ही CS, IT म्हणजे जर ब्रांच कॉम्प्रोमाइज नाही केली, तर मित्रांनो तुम्हाला कॉलेज एक तेवढं ठीकठाक भेटणार नाही. ही रिअलिटी आहे. कोणी पण सांगेल, जर मित्रांनो तुम्ही CS, IT घेताय तर लो लेवल कॉलेज भेटेल, जर तुम्ही कोर ब्रांच घेताय तर मित्रांनो तुम्हाला टॉप लेवल कॉलेज भेटेल. त्या मार्कनुसार. मी असं नाही म्हणत की तुम्हाला 30% याला, 40% याला COP, PICT, VJT अशा प्रकारचे कॉलेज भेटतील, परंतु त्या लेवलचं तुम्हाला कॉलेज चांगलं भेटेल असं माझं म्हणणं आहे. आता ह्या सर्व गोष्टी आहेत आणि लक्षात घ्या, तुम्हाला मेन पॉईंट म्हणजे सिटी कॉम्प्रोमाइज करणं पण गरजेचं असतं. आता खूप मुलं पुणेमध्ये जातात, मुंबईमध्ये जातात, त्या कॉलेजेसचे कट ऑफ हाय आहेत, तिकडच्या एरियामधील कॉलेजेसचे कट ऑफ हाय असणार आहेत. पण तुम्ही जर थोडंसं दुसऱ्या एरियामध्ये आला, दुसऱ्या सिटीजमध्ये आला, तर तिथल्या कॉलेजेसचे कट ऑफ कमी असतात. अशा प्रकारे तुम्हाला काही ना काहीतरी कॉम्प्रोमाइज करणं गरजेचं आहे. हे एवढं लक्षात ठेवा. कमी मार्क्स आहेत म्हटल्यानंतर आता सर्वात महत्त्वाचा पॉईंट होतो मित्रांनो ह्या सिच्युएशनला, घरचे म्हणजे पॅरेंटचं प्रेशर. मित्रांनो खूप मुलांच्या म्हणजे घरी प्रेशर असतं की खूप कमी मार्क्स असतात, एकतर तो मोठा प्रॉब्लेम झालेला असतो आणि घरचे पण खूप म्हणजे नाराज असतात तुमच्यावरती. परंतु माझं म्हणणं आहे की बॅकअप ऑप्शन म्हणून तुम्ही काय करू शकता, जर तुम्हाला खूपच कमी मार्क असतील ना, तर तुम्ही BSc, BCom, BA अशा प्रकारच्या कोणत्या ना कोणत्या तरी ॲडमिशन कोर्सला ॲडमिशन घेऊन ठेवा. मी असं का म्हणतोय, बॅकअप ऑप्शन म्हणजे मित्रांनो इकडे जर तुम्हाला एखादं कॉलेज नाहीच आवडलं, एखादं कॉलेज लागलं परंतु त्यात नाहीच घ्यायचं तुम्हाला, असं जर काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही तिकडे ॲडमिशन घेऊ शकता. आणि लक्षात घ्या, सर्वात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो एक महत्त्वाची स्ट्रॅटेजी आपल्याला करायची असते मित्रांनो ॲडमिशनच्या वेळेस. ती म्हणजे मित्रांनो तुम्हाला कॅपराउंड 1, कॅपराउंड 2 आणि कॅपराउंड 3 आणि कॅपराउंड 4 मित्रांनो लास्ट इयरपासून कॅपराउंड 4 झालेले आहेत. तुम्हाला 4 कॅपराउंडमध्ये तुम्हाला मित्रांनो पार्टिसिपेट करायचं असतं. ज्यांना मित्रांनो कमी मार्क्स आहेत ना, त्यांनी मित्रांनो माझं म्हणणं आहे 4 कॅपराउंडमध्ये पार्टिसिपेट करायचं. प्रत्येक कॅपराउंडला बेटरमेंटसाठी जायचं. त्याचा मित्रांनो खूप फायदा होतो, कट ऑफ कमी होत येतो आणि महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो खूप मोठी कॉलेजेस म्हणजे परफेक्ट कॉलेज बनवणं गरजेचं असतं. तुम्हाला एक सांगतो, असे खूप मुलं आहेत ज्यांना खूप चांगले पर्सेंटाईल होते परंतु त्यांना चांगलं कॉलेज मिळवता आलं नाही. हे कशामुळे झालं, तर एक कॅपराउंडच्या ॲडमिशनच्या प्रोसेसमुळं, कॉलेज लिस्टमुळं. पण जे मुलं जर तुमच्याकडे कमी जरी मार्क्स असतील, पर्सेंटाईल असतील, तरी देखील तुम्ही ठीकठाक त्या पर्सेंटाईलच्या ह्याने मित्रांनो तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता असं माझं म्हणणं आहे. लक्षात घ्या, काही ना काहीतरी कॉम्प्रोमाइज करावं लागेल. आणि काही जर अजून डाऊट्स असतील, काही जर अजून तुम्हाला विचारायचं असेल, तरी मी तुम्हाला व्हॉट्सअप नंबर देतोय, त्यावरती जो खाली व्हॉट्सअप नंबर देतोय त्यावर तुम्ही डायरेक्टली मेसेज करू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही, तुम्हाला रिप्लाय पण भेटून जाईल. आणि मित्रांनो आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची सुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, त्यावरती क्लिक करा, व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा. लक्षात घ्या मित्रांनो, ॲडमिशन भेटणार आहे. पेशन्स ठेवा, जास्त पॅनिक होऊ नका. आणि मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बद्दल धन्यवाद.